नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषणानिमित्त आणखीन एक दर्जेदार भाषण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. या भाषणामध्ये तुम्हाला वेगवेगळे कोट्स, चारोळ्या ज्या तुम्हाला फक्त टाळ्या आणि टाळ्याच मिळवून देतील. चला तर आपण तुमचा जास्त वेळ न घेता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक दर्जेदार भाषणाला सुरुवात करूया. फक्त एक महत्त्वाची टीप आहे, जेव्हा तुम्ही हे भाषण सादर कराल, तेव्हा तुमच्या आवाजातील चढ-उतार तुमच्या भाषणाला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवेल. चला तर सुरू करूया. स्वातंत्र्य दिन भाषण. स्वतंत्रता म्हणजे केवळ श्वास घेणे नव्हे. स्वतंत्रता म्हणजे केवळ श्वास घेणे नव्हे, तर सन्मानाने जगणे होय. जिथे स्वातंत्र्य नाही, तिथे जीवन नाही. आपल्या स्वातंत्र्याची किंमत मोजली आहे हजारो बलिदानांनी. आता ती जपण्याची जबाबदारी आपली आहे. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि पालक, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन. या पवित्र दिनानिमित्त मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो किंवा देते. वतन की मोहब्बत में खुद को तपाए बैठे हैं, वतन की मोहब्बत में खुद को तपाए बैठे हैं, मरेंगे वतन के लिए शर्त मौत से लगाए बैठे हैं. या वीर रसाने भरलेल्या भावनांनी स्वातंत्र्य संग्रामाची मशाल पेटवली आणि याच विचाराने प्रेरित होऊन हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेल्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देतो. 1857च्या स्वातंत्र्य समरापासून ते महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनापर्यंत, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या इन्कलाब जिंदाबादच्या घोषणेपर्यंत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा या आवाहनापर्यंत अनेक वीरांनी आणि वीरांगनांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले आहे. सत्याग्रहाचे शस्त्र हे केवळ दुर्बलासाठी नाही, तर ते सामर्थ्यवानांसाठी आहे. महात्मा गांधींच्या या विचारांनी करोडो भारतीयांना एकत्र आणले आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा दिला. कल्पना करा, ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती कष्ट सोसले असतील. जालियनवाला बाग सारख्या घटना, फाशीचे फंदे, तुरुंगातील यातना, हे सर्व त्यांनी केवळ एका स्वप्नासाठी सहन केले, आणि ते म्हणजे स्वप्न स्वतंत्र भारताचे. त्यांचा त्याग आणि बलिदानामुळे आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो आहोत. आपल्या देशाचा विकास साधत आहोत. आज आपण स्वतंत्र आहोत, पण स्वातंत्र्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण त्याची जबाबदारी स्वीकारतो. केवळ 15 ऑगस्टला झेंडावंदन करून किंवा देशभक्तीपर गाणी गाऊन आपली जबाबदारी संपत नाही. आपली खरी जबाबदारी आत्ता सुरू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी चांगले शिक्षण घेऊन एक सुजाण नागरिक बनले पाहिजे. ज्ञान हे तिसरे नेत्र आहे. या उक्तीप्रमाणे ज्ञानानेच आपण प्रगती साधू शकतो. आपला देश विविधतेने नटलेला आहे. अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक संस्कृती, या विविधतेत एकता टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. अनेकातून एक ही भारताची खरी ओळख आहे, आणि सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते, एकता हीच खरी शक्ती आहे. आपण आपल्या निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. झाडे लावा, पाणी वाचवा, प्रदूषण कमी करा. स्वच्छ आणि सुंदर भारत हे आपले ध्येय असावे. समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणे, गरजूंना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वधर्म समभाव हे आपल्या संविधानाचे मूलभूत तत्व आहे, आणि ते आपण जपलेच पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटले होते, स्वप्ने 3 असतात जी झोपेत पडतात. स्वप्ने 3 असतात जी झोपेत पडतात. स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. चला, आपण सर्वजण देशाच्या प्रगतीची स्वप्ने पाहूया आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक प्रयत्न करूया. मित्रांनो, स्वातंत्र्य हे आपल्याला सहज मिळालेले नाही, तर ते अनेक बलिदानातून साकार झालेले आहे. या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि त्याला अधिक समृद्ध करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. चला, आज आपण सर्वजण प्रतिज्ञा करूया की आपण एक चांगला नागरिक बनून आपल्या देशासाठी नेहमीच समर्पित राहूया. या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मी विनम्र अभिवादन करतो. न पूछो जमाने को क्या हमारी कहानी है, न पूछो जमाने को क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो बस इतनी है कि हम हिंदुस्तानी है, हमारी पहचान तो बस इतनी है कि हम हिंदुस्तानी है. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, हे भाषण आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमचं 15 ऑगस्टचं भाषण गाजलं की नाही. अवश्य कळवा. धन्यवाद.